Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, accounts for not for profit concern च्या या सेकंड सिरीज मध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत. चला तर मग स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील सिरीज मध्ये आपण पाहिलं होतं इंट्रोडक्शन टू नॉन ट्रेडिंग कन्सर्न, मीनिंग ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न, features of non-trading concern, difference between profit organization and not profit organization, needs of maintaining books of accounts and preparation of final accounts. तर या भागामध्ये आपण meaning of receipt and payment account, features of receipt and payment account, types of receipt, types of payments आणि format of receipt and payment account पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजचे आपण 3 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण मीनिंग आणि फीचर्स पाहणार आहोत, दुसऱ्या भागामध्ये आपण टाइप्स ऑफ रिसीट अँड पेमेंट पाहणार आहोत आणि तिसऱ्या भागामध्ये फॉर्मॅट ऑफ रिसीट अँड पेमेंट पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे तीनही भाग अतिशय महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही अवश्य बघा. चला तर मित्रांनो स्टार्ट करूया. मीनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. मीनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. नॉन ट्रेडिंग कन्सर्न जे आहेत ते त्यांचे डे टू डे ट्रान्झॅक्शन्स हे कॅशबुकमध्ये रेकॉर्ड करतात आणि त्याचं नंतर लेजर पोस्टिंग करतात. द डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ नॉन ट्रेडिंग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर रेकॉर्डेड इन कॅशबुक अँड देन they are posted to ledger accounts. At the end of the financial period, the cash book and ledger accounts are balanced and from these balances receipt and payment account is prepared. विद्यार्थी मित्रांनो, at the end of the financial period कॅश बुक आणि लेजर्स काय केले जातात, बॅलन्स केले जातात, म्हणजे क्लोज केले जातात आणि त्या बॅलन्स वरून काय लिहिले जातं, काय बनवलं जातं, रिसीट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं. हे काय करतात, ॲट द एंड ऑफ द इयर ते कॅशबुक आणि लेजर अकाउंट्स क्लोज करतात आणि ते जे बॅलन्सेस येतात त्या बॅलन्सेसवरून रिसीट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज रिअल अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन दिस रिसीट अँड पेमेंट अकाउंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शनची नोंद रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये होत नाही. आर नॉट रेकॉर्डेड इन द रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स फॉर द पिरियड ऑफ फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे, ही एक समरी आहे कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शनची फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ऑल रिसीट्स आर शोन टू द डेबिट साइड. सगळे जे रिसीट्स असतात ते डेबिट बाजूला लिहिलेले असतात. अँड ऑल द पेमेंट्स टू द क्रेडिट साइड. आणि सर्व पेमेंट्स क्रेडिट बाजूला लिहिलेले असतात. परत एकदा बघूया. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट्स इज अ समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स. रिसीट अँड पेमेंट अकाउंट ही कॅश आणि बँकची समरी असते ऑफ फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ऑल रिसीट शोन टू द डेबिट साइड. सर्व रिसीट डेबिट बाजूला शो केले जातात आणि ऑल पेमेंट्स टू द क्रेडिट साइड. आणि सगळे जे पेमेंट्स आहेत ते क्रेडिट साइडला लिहिले जातात. दिस अकाउंट स्टार्ट्स विथ ओपनिंग कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स. हा अकाउंट रिसीट अँड पेमेंट अकाउंट ओपनिंग कॅश आणि बँकनी स्टार्ट होतो. म्हणजे डेबिट बाजूला म्हणजेच रिसीट बाजूला स्टार्टिंगला लिहिलेलं असतं ओपनिंग बॅलन्सेस कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्सचा आणि क्लोज विथ कॅश आणि बँक ॲट द एंड ऑफ द इयर. आणि ॲट द एंड ऑफ द इयर किती कॅश शिल्लक आहे, म्हणजे रिसीटची टोटल केलेली असते, तीच पेमेंटला टाकलेली असते, त्यातून पेमेंट मायनस केलेलं असतं आणि जी काही अमाऊंट येईल त्याला बॅलन्स म्हटलेलं असतं. रिसीट्स. ऑल रिसीट्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट. सगळ्या ज्या रिसीट्स आहेत त्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटला डेबिट केले जातात. irrespective of the year for which they are received, irrespective of their
नेचर, रेव्हेन्यू और कॅपिटल कुठलंही. याचा अर्थ असा की समजा आता 2020 वर्ष चालू आहे आणि 2020 या वर्षामध्ये 2019चे जे काही पैसे आउटस्टँडिंग इन्कम असतील ते असतील तर ते या वर्षी मिळाले. 2019चे आउटस्टँडिंग इन्कम 2020 मध्ये मिळाले किंवा 2021चे 2020 मध्ये ॲडव्हान्स मिळाले तर हे जे काही आहे ते कॅपिटल असू किंवा रेव्हेन्यू असू. समजलं का? म्हणजे 2019चे काही इन्कम बाकी राहिलेले असतील ते 2020 मध्ये मिळाले, 2021चे इन्कम 2020 मध्ये ॲडव्हान्समध्ये मिळाले. तर अशा प्रकारचे इन्कम ते कॅपिटल असू द्या किंवा रेव्हेन्यू असू द्या सगळे रिसीट म्हणून रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. पुढं काय म्हटलंय बघा, सच रिसीट मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर. तेच सांगत होतो मी, मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर और करंट इयर और नेक्स्ट इयर, ऑल रिसीट्स आर डेबिटेड टू दिस अकाउंट. पुढे बघा आता पेमेंट्स. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसीट अँड पेमेंट अकाउंट irrespective of the period to which it's related and irrespective of their nature, revenue or capital. म्हणजे such payment may be related to previous year. काही जे पेमेंट्स आहेत रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. प्रिव्हियस इयर मधले, करंट इयर मधले किंवा नेक्स्ट इयर मधले जे पेमेंट्स आहेत ते पेमेंट्स आपण या वर्षी केले तर ते सगळे कुठे लिहिणार आपण? रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, पेमेंट बाजूला म्हणजेच क्रेडिट बाजूला. सिमिलरली सच पेमेंट्स मे बी रेव्हेन्यू और कॅपिटल एक्सपेंडिचर. ते पेमेंट्स जे केलेले आहेत लास्ट इयरचे आहे असो, करंट इयरचे असो किंवा नेक्स्ट इयरचे असो, ते जे पेमेंट्स आपण जे केलेले आहेत ते कॅपिटल असो किंवा रेव्हेन्यू असो सगळेचे सगळे कुठे लिहितात? रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या क्रेडिटला. आता आपण बघूया फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. पहिलं फीचर बघूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे काय? रिअल अकाउंट आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅश बुक. करेक्ट. जे पैसे आले ते डेबिटला लिहितो, जे पैसे गेले ते क्रेडिटला लिहितो. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅश बुक म्हणजेच समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स. कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शनची समरी म्हणजेच कॅश बुक म्हणजेच रिसीट अँड पेमेंट अकाउंट. इट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ रिसीट्स अँड पेमेंट्स. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रिसीट्स अँड पेमेंट्स लिहिलेले असतात. ते रेव्हेन्यू असू द्या, कॅपिटल असू द्या, ऑल टाइप्स ऑफ रिसीट्स अँड पेमेंट्स आर includes in this account. It records all receipt and payment made during a particular period. कुठल्याही प्रकारचं पेमेंट म्हणजे मागच्या वर्षीचा असू, पुढच्या वर्षीचा असू किंवा या वर्षीचा असू, म्हणजे करंट इयरचा असू, प्रिव्हियस इयरचा असू, करंट इयरचा असू किंवा नेक्स्ट इयरचा असू, ऑल रिसीट अँड पेमेंट्स इकडं रेकॉर्ड्स केले जातात. रिसीट इन्कम रिसिवेबल and amount payable are not recorded in this account. Income receivable incomes इथं रेकॉर्ड केले जात नाही किंवा अमाऊंट पेएबल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इथं रेकॉर्ड केले जात नाही. नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. दिस अकाउंट इज बेस्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट. दिस अकाउंट इज बेस्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न. हा जो अकाउंट आहे दिस अकाउंट इज अ बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवण्यासाठीचा हा काय आहे? बेस आहे. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे? बेस आहे टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट बनवण्याचा बेस काय आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. जसं ट्रेडिंग बिझनेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा बेस काय असतो? ट्रायल बॅलन्स. तसं याचा बेस काय आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक. दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक.
हा अकाउंट काय शो करतो ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक और बँक ओव्हरड्राफ्ट. कधी कधी बँक ओव्हरड्राफ्ट जरी असेल तरी या अकाउंटमध्ये शो केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. पुढील भागामध्ये आपण टाइप्स ऑफ रिसीट आणि टाइप्स ऑफ पेमेंट्स बघणार आहोत. पाहायला विसरू नका आमचा नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.